जळो ऐशी माझी बुद्धी, मज घाली तुझ मधी, आवडी हे विधी, निषेधीच चांगली, तू स्वामी मी सेवक. अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. म्हणजे ब्रह्मज्ञानाची, अद्वैताची, मोक्षाची तुकाराम महाराजांना या भक्तीपुढं काही किंमत नव्हती, अपेक्षाही नव्हती, इच्छाही नव्हती. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. कोणी अद्वैत वर्णन करायला लागलं का तुकाराम महाराज असे बोट कानामध्ये इतके जोरात बोट घालायचे, विठ्ठल 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 विठ्ठल. ते एक मुकुंद राजाचा कोणी भक्त होता, त्यांनी गीतेवर 1,00,000 ओव्या लिहिलेल्या आहेत, त्याचं अध्ययन केलेलं होतं. आणि मग अभ्यास केलेला तो आला फिरत फिरत तुकोबर यांच्याकडे आला. महाराज मी मुकुंदराज स्वामीच्या 1,00,000 ओव्या पाठ केलेले आहे, तुम्हाला त्याचं सांगू का भावार्थ? खरं तर असं आहे महाराज, नीती अशी सांगते, विचारल्याशिवाय सांगू नये. ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात, विचारल्या सांगू नये. नचान्यायेन पृच्छतः, विचाराच्या संप्रदायाने विचारत असेल तर सांगावं. विचारणाऱ्याने खाली बसलं पाहिजे, हात जोडले पाहिजेत. ज्याला विचारायचं आहे त्याला त्यांनी गुरु अशा प्रकारचं मानलं पाहिजे. असं विचाराचा जो संप्रदाय आहे, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना, असं विचारित असेल तर बाजीरावासारखा खुर्चीत बसलेला आहे, थोबाडामध्ये सिगरेट आहे, ओ वा हे असं कसं काय, तो ह्या बापाचा नौकर आहे बुवा. नचान्यायेन पृच्छतः, अन्यायाने कोणी विचारत असेल तरी सांगू नये. जानन्नपि मेधावी जडवल्लोक माचरेत. आता तुकाराम महाराजांनी विचारलं नव्हतं, पण आता याला ज्यांनी अभ्यास केला त्याला जरा खुमखुमी असते दुसऱ्याला सांगायचं. तुकाराम महाराजांना नाही म्हणता आलं नाही. तुकाराम महाराजांनी पांघरून घेतलं, थोडी थंडी होती, सांगा का. मग त्यांनी तो श्लोक घेतला, मग असं पूर्व पक्षन, उत्तर पक्षन, अजून दक्षिण पक्षन, पश्चिम पक्ष, सगळे पक्ष सांगत. बराच वेळ झाला तुकाराम महाराज हा नाही रे, असं काय भानगड आहे वा. म्हणून त्यांनी घोंगडी काढली तर तुकाराम महाराजांनी दोन्ही कानात अशी बोट दाबून घेतलेली होती. विठ्ठल 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 देवाचं चिंतन करत होते. तुकाराम महाराजांना आता आवड आहे, ज्याची त्याची आवड आहे. नव्हतं त्यांना आवडत. काही लोकांना महाराज ज्ञानाचा विषय, अध्यात्माचा विषय नसला की मग त्याचं कीर्तन नाही आवडत. ज्याची त्याची आवड आहे. भगवंतांनी विचार केलेला आहे, हे कवा गुरुकडं जायचे आणि ज्ञान संपादन करायचे. असं मनात आणून अधिकार तर पूर्ण झालेला होता, मल गेलेला आहे निघून, विक्षेप अशा प्रकारचा गेलेला आहे, थोडासा आवरणाचा पडदा राहिलेला आहे. महाराज आपल्याला इच्छा असो की नसो, आपल्याला इच्छा असो की नसो, आपण ज्या भगवंताची निष्ठेनं भक्ती करतो त्या भगवंताला आपला उद्धार करण्याची इच्छा असते. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकंपार्थमहं ज्ञानजन्तमः होईल, स्वतः गुरु होईल किंवा एखाद्या गुरुला त्याच्याकडं पाठवेल. तुकोबाऱ्यांना परिपूर्ण करण्याची भगवंताला इच्छा झालेली आहे. तुकाराम महाराज स्वतःहून तर जाणार नाहीत, म्हणून भगवंतांनी माघ शुद्ध दशमीच्या दिवशी तुकोबारे झोपलेले असताना स्वप्न पडलेलं आहे तुकोबाऱ्यांना. तुकोबाराय गंगेवर स्नानाला गेलेले आहेत. स्नान करून वर चढत असताना तुकोबाऱ्यांचा शोध करत करत
बाबाजी चैतन्य सांगितले ना तुकाराम महाराजाकडे येत होते. तुकाराम महाराजांचा हा नियम होता, एखादा संत महात्मा वृद्ध ब्राह्मण समोर जर आला तर तुकोबाराय त्याला साष्टांग दंडवत घालत होते. नियमच तो होता. आता हे एकतर संतही होते, ब्राह्मण होते, वयोवृद्ध अशा प्रकारचे होते, वरून खाली येत होते. तुकोबारांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे. धरावे संताचे ते पाय. झालं, डोकं ठेवून उठायला लागल्याबरोबर त्यांनी लगेचच डोक्यावर काय ठेवला? हात ठेवला, नाही का? सत्यगुरुराय तुकोबारायांनी अभंगात लिहून ठेवलेलं आहे. सत्यगुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. काय केलं? सापडविले वाटे जाता गंगा स्नान, 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 मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, म्हणजे तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. तयारी अगोदर झालेलीच होती, फक्त सही राहिली होती. सही झालेली आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये जीवन परिपूर्ण होण्याकरता या 3 दोषाचा नाश करावा लागतो. त्यामध्ये 2 दोष आपल्याला घालवावे लागतात आणि 3रा दोष संत घालवतात. दोष घालवणाऱ्यांना श्रीगुरु अशा प्रकारचं म्हटलं जातं. श्रीगुरु होण्याची क्षमता, लायकी ही संतामध्येच असते. जो संतच नाही तो श्रीगुरु नाही होऊ शकत. संतत्व नाही ज्याच्या ठिकाणी तो श्रीगुरु सद्गुरु नाही होत. फार झालं तर ते गोठ्यातलं गुरु होतो. गुरु मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी आहे ते गुरु. जो शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. शिष्याला सद्वस्तूची ओळख करून देणारे श्रीगुरु असतात. गुरुचे 3 प्रकार आहेत: दीक्षा गुरु, शिक्षा गुरु आणि सद्गुरु. साधनेची दीक्षा ज्यांच्याकडून आपण घेतलेली असते त्यांना दीक्षा गुरु म्हटलं जातं. जसं वारकरी संप्रदाय माळ ज्याच्याकडून घातली, गुरु महाराज आहेत आमचे, कारण यांच्याकडून काय केली? माळ अशा प्रकारची घातलेली आहे. जो ज्यापासून घेतला गुण. तो आम्ही एक वेळेस गप्पा मारत होतो, इतक्यात दुसरा एक माणूस आला. ते समोरच्या माणसाने परिचय करून दिला. महाराज म्हटले हे आमचे गुरु पहिले. आता गुरु शब्द कसा आहे, म्हणजे पवित्र आहे, मोठा आहे ना. गुरु म्हटल्यावर मग सहज काय शिकलेत तुम्ही यांच्याकडून?
ते म्हणे तंबाखू खायचे. असे आता तंबाखू खाऊन खायचे शिकवणाऱ्याला कुठं गुरु म्हणत असतात का? तेव्हा साधनेची दीक्षा सुरुवात ज्यांच्यामुळं झालेली आहे त्यांना दीक्षा गुरु म्हणतात. त्या संप्रदायाचे ग्रंथ ज्यांच्याकडून आपण शिकलो, ज्ञानेश्वरी समजून घेतली, गाथा समजून घेतला, विचार समजून घेतला, ब्रह्मसूत्र समजून घेतलं, तर हे शिक्षा गुरु मानलं जातं. त्यांना गुरुच आहे ते, त्यांनी शिकवलं. आणि सद्गुरू त्यांना म्हटलं जातं की भगवत साक्षात्कार ज्यांच्याद्वारा झालेला आहे. भगवत आता काहींचं भाग्य असं असतं की दीक्षागुरू, शिक्षागुरू आणि सद्गुरू एकच असतात. कोणाचे दीक्षागुरू सद्गुरू असतात, कोणाचे दीक्षागुरू शिक्षागुरू असतात. पण सद्गुरू भगवत साक्षात्कार करून देणाऱ्यालाच म्हटलं जातं, दुसऱ्याला नाही म्हटलं जातं. आणि मग त्या सद्गुरूंची लक्षणं शास्त्रात सांगितलेली आहेत. जसं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तर सद्गुरू यांची ही दोन महत्त्वाचे लक्षणं आहेत. तसे विचारसागरामध्ये 3 सांगितलेले आहेत. ते ज्ञानी असले पाहिजेत, तत्व साक्षात्कारी असले पाहिजेत आणि कृपाळू अशा प्रकारचे असले पाहिजेत. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयं. भागवतामध्ये म्हटलेलं आहे शब्द निष्णात आणि परनिष्णात. शब्दज्ञानी असावेत आणि साक्षात्कारीही असावेत. नुसते शब्दज्ञानी असले तरी ते गुरु नाही होऊ शकत. आणि साक्षात्कारी असले पण जर शास्त्रज्ञान नसेल तर शिष्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या शंका, त्या शंका त्यांना दूर करता येत नाहीत. म्हणून गुरु होण्याकरता या दोन्हीही गोष्टी असाव्या लागतात. ते परनिष्णातही असावे लागतात आणि शब्दनिष्णात असावे लागतात. तेव्हा सद्गुरू. पण गुरु शिवाय आपण साधनं कितीही केली तरी गुरुशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. या कारणे सद्गुरुनाथो जव मस्तकी न ठेवी हातो निवृत्तीदास असे विनवितो तव निवांतु केवी हो. तव निवांतु. पण हे सद्गुरू अशा प्रकारचे. तेव्हा तुकोबाऱ्यांना सद्गुरूंनी अनुग्रह केलेला आहे. तुकोबाऱ्या म्हणतात पण माझ्याकडून त्यांची सेवा काही घडली नाही. मला सेवा करण्याची इच्छा असूनही सेवा घडली नाही. सेवा नाही घडली तर तुम्हाला त्यांनी अनुग्रह कसा केला? तुमच्या डोक्यावर हात कसा काय ठेवला? तुकोबाऱ्यांनी त्याची संगती लावलेली आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. अर्थात पूर्वजन्मामध्ये सेवा केली असल्यामुळं मग या जन्मामध्ये सेवा करण्याची आवश्यकता पडली नाही. आज जर अभंग आपण पाठ केला, पाठ करत करतच झोपलो तर सकाळी उठल्याबरोबर आपोआप तो अभंग आपल्याला आठवतो. तुम्ही तो पाठही केला नाही, कसं काय म्हणला? आज नाही केला, आज नाही केला, काल केलेला आहे. तसं या जन्मात केलेलं नसेल पण पूर्वजन्मात केलेलं असलं तरी पूर्वजन्मातलंही या जन्मामध्ये अशा प्रकारचं मानावंच लागतं. महाराज मानावं लागतं. आत्ता औरंगाबादला एक मुलगा आहे, 6-7 वर्षाचा असेल. अजून तो मला वाटतं काय 1ली-2रीला शाळेत गेलेला आहे. पूर्ण गीता पाठ आहे आणि भागवताची बरेच श्लोक पाठ आहेत. म्हातारे झाले भजन करू करू अजून गीता. कित्येक कीर्तनकार कमीत कमी ज्याला पाठ चांगलं शुद्ध पाठ नाही त्याने कीर्तनात तरी श्लोक म्हणू नये ना.
भागवत सांगणारे. आता काय मला ज्याला ते ऐकलेलंच नाही, पाठ नाही, त्याला काही वाटत नाही. पण ज्याला ते पाठ आहेत श्लोक आणि ते जर चुकीचे म्हणलं तर त्याला जसा एखादा लोखंडाचा रस कानात टाकल्यावर कसं चरचर करतं, तसं चुकीचं एखादा जर सांगत असेल, म्हणत असेल, तर ते लय कसं तरी वाटतं. लय कसं म्हणलं, आपलं संतांचे प्रमाण म्हणावे ना. म्हणजे संस्कृत भाषेपेक्षा आपले संतांचे प्रमाण कमी प्रतीचे आहे का? त्याला संस्कृतच नमन केलं पाहिजे असं काही नाही ना. पांडुरंगा करू प्रथम नमन असं म्हणायला काय हरकत आहे? त्याला कशाला महायोग पीठे तटे म्हणायचं? तर मग ते कसं म्हणावं? शुद्ध तरी अशा प्रकारे. मला सांगायचंय ते पोरग लहानच आहे. अरे दुसरा एक मुलगा मी पाहिला, नगरचा आहे. मी त्या नगरच्या जवळ कुठं कार्यक्रमाला गेलो होतो, डॉक्टर महाराजच्या गावाला. हां, कर्जुले तिथं आला होता तो. लहानच पोरग आहे, ब्राह्मणाचा पोरग. वेदाची प्रमाण त्याला पाठ आहे. सतत चिंतन करतोय, सतत. डंगरे झाले त्यांच्या थोबाडात नाव येत नाही, कीर्तनात बसल्यावर सुद्धा नाव येत नाही, फक्त चाले हानी ते. सतत चिंतन करतो. त्यांनी थोडंसं बोललं, पूर्वजन योगभ्रष्ट मानावंच लागतं आपल्याला. पूर्वजन मानावंच लागतं, मानावंच अशा प्रकारचं लागतं. तर तुकोबाराय म्हणतात, मला पूर्वजन्माची सेवा कामाला आली नाही. पण का नाही सेवा केली तुम्ही इच्छा असून? आता ते महाराज एक तर हे सगळा प्रसंग कुठं घडला? स्वप्नात घडला. मी त्यांना म्हटलं, महाराज घरी चला, जेवण करा. अरे म्हटलं मी स्वयंपाकी आहे. ठीक आहे तुम्ही करा, मी शिदा देतो. त्यांना घरी नेलं, बाहेर बसवलं, मध्ये गेलो, आवलीला सांगितलं, पहा ब्राह्मण देवता आलेले आहेत, त्यांना स्वयंपाक करायचा आहे, शिदा दे. आणि हो, त्यांनी सांगितलं होतं की मला स्वयंपाक करायचं तर तूप लागेल, आणि तेही पावशेर तूप, गावरान पावशेर तूप लागेल. तो करा, काय अडचण नाही ना, आमच्या घरी आहे ना, चला. आणि निजामावलीला सांगितलं, हे पाय त्यांना शिदा तर दे, पण त्याच्याबरोबर काय दे? पावशेर तूप दे. पावशेर तूप म्हणल्यावर जिजाबाई भडकल्याच बुवा. स्वप्नात सुद्धा मी आला बामण कुठला आलाय, त्याला का महाज घर दिसलं, पावशेर तूप खातोय कशाला? अशा बोलल्यानंतर मग ते तुकाराम महाराज बाहेर आले, तोपर्यंत ते काय झाले होते, निघून गेले होते. आणि मग स्वप्नात विसर पडून गेला. तुकोबाराय म्हणतात, पडिला विसर स्वप्ना माझी, भोजना मागती तू बाबा वशीर. पडिला विसर स्वप्ना माझी. पण तुकोबारायांना आत्मसाक्षात्कार झालेला होता, पूर्ण झाले तुकोबाराय. भगवंताशी, भगवंताच्या स्वरूपाशी त्यांचं स्वरूप मिसळलेलं आहे. आता आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. कसलीच इच्छा राहिलेली नाही, कसली अपेक्षा राहिली नाही. जागं झाल्यानंतर तुकोबारायांना खूप आनंद झाला. भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन, प्रत्यक्ष निर्गुण स्वरूपाचं दर्शन झालेलं आहे. पण तुकोबारायांच्या मनात तो खेद होताच की त्यांनी आपल्याला फक्त पावशेर तूप मागितलं. स्वप्नात का होत नाही, स्वप्नात मागितलं, आणि तेही आपल्याकडून दिलं गेलं नाही. तुकाराम महाराजांनी ठरवलं की गृहस्थाश्रम कशा करता शास्त्रांनी सांगितलेलं आहे. महाराज अतिथीची सेवा करण्याकरता, साधू संतांची, गृहस्थाश्रम हा तिन्ही आश्रमाचा आधारभूत आश्रम असतो. गृहस्थ आश्रमाला अनेक ज्या सवलती शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत त्या एवढ्या करता की त्यांनी
बाकीच्या तिन्ही संन्यासाश्रम असेल, वानप्रस्थ आश्रम असेल किंवा ब्रह्मचारी आश्रम असेल, या तिन्ही आश्रमाला पोचलं पाहिजे, तिन्ही आश्रमाची सेवा केली पाहिजे. काय आमचा गृहस्थ आश्रम आहे. ह्या बाईला बाहेरचा माणूस दिसला, अलर्जीच आहे, वसवसून अशा प्रकारची मागं लागते. महाराज तुकाराम महाराज 2 महिने घरीच गेले नाही, मंदिरात जायचे, कीर्तन करायचे, सकाळी पूजा करायची, पूजा केली की निघून जायचे, कुठंही जाऊन भजन करत बसायचे. आता तुकाराम महाराजावर सगळ्या देहूच्या लोकांची श्रद्धा असल्यामुळं तुकाराम महाराजांना पाहिलं की कुणी डबा आणून द्यायचं. जिजामाईला माहीत झालेलं होतं म्हणून जिजामाऊलीने आता मग फार काळजी करत नव्हत्या. पण 2 महिन्यापासून घरातच नाही आली. जिजामाऊलीला कसं तरी वाटलं. शेजारने पाजारने जवळ तक्रारी करायला लागल्या, पिसा गावात असून घरात येत नाही, गावात असून घरात येत नाही. एके दिवशी तुकोबाराय स्नान करून येत होते आणि जिजामाऊली पाण्याला घेऊन चाललेल्या होत्या. तुकाराम महाराजाला पाहिलं, पाहिलं की धरलंच धोतर. 2 महिने झाले, 2 महिने घरात तुम्ही पाय टाकला नाही. मी कोणाची दारा म्हणून राहू, मी कोणाकडे पाहू. तुकोबारांनी सांगितलं, पांडुरंगाकडे पा, विठ्ठल रखमाईकडे पा, सगळी तुझी ते काळजी चिंता करेल. नाही, तुम्ही घरी चला. कशाला घरी येऊ, कशाला घरी येऊ. कुणी बाहेरचं आलं की कुत्र्यासारखं वसवासा त्याच्या मागं लागते. मी सांगितलेलं ऐकणार असशील तर मी घरी येतो, नाही तर ह्योच घटस्फोट आपला. तू माझी बायको नाही, मी तुझा नवरा नाही. ऐकून महाराज, ऐकून ऐकून तुम्ही जे सांगाल ते मी ऐकन, पण घरी चला. मग तुकाराम महाराज घरी गेले. नेमका रविवारचा दिवस होता, एकादशीचा दिवस होता. तरी घरात तुकाराम महाराज गेलेच नाही. तुळशीच्या कट्ट्यावर बसले. जिजाबाईला सांगितलं, बैस. तुकाराम महाराज दिसले की माणसं यायला पाहिजे. जिजामाऊलीने रागवून त्याच्या पहिले लोक तसेच पळायचे, व पुढं मध्ये नव्हते, घाबरतच होते जिजामाऊलीला सगळे लोक. तुकोबाराय म्हणतात, जिजे कोण कोणाच्या घराला जायला रिकाम आहे ग? आग्रह करून बोलवलं तरी यायला लोकांना सवड नाही. अशी माणसं काम बाजूला सरून येतात, कारण देवाचा संबंध आहे. देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे. आणि तुला आवडत नाही, तुला भूषण वाटायला पाहिजे. येणाऱ्या माणसाला गोड बोललं तर तुझं काय खर्च होतं? बरोबर बोलो ना आता. आणि मग तुकाराम महाराज हे पाहिजे. मी इथं आलो त्यावेळेला सावकाराकडून 100 रुपये घेतले होते. त्याच्यातले इंद्रिय त्याच्या भजनाला लावले, असे 20 रुपये मी दिलेत. पण अजून 60 रुपये त्याचं कर्ज आहे, 80 रुपये त्याचं कर्ज आहे माझ्यावर. आता माझ्याकडं काही नाही आहे ते फेडायला. मला अशी इच्छा आहे की तुम्हाला या कर्जातून काय कर, मुक्त कर. तू कर्ज फेड. हो सांगा ना महाराज, कोणाचं आहे कर्ज आणि कसं फेडू ते? तुकोबाराय म्हणतात, या पाटलाचं, इटू पाटलाचं कर्ज आहे. उद्या द्वादशी आहे, प्रदोष आहे, सोमवार आहे. मग ब्राह्मण वगैरे याचे बोलव,
हे सगळं दान देऊन टाक. गुरं ढोरं, धन धान्य सगळं देऊन टाक. म्हणजे मी त्या कर्जातून काय होईल? मुक्त होईल. आता नाही म्हणावं तर शब्द देऊन आणलेला आहे. हे म्हणले होते मी सांगेल ते तू ऐकणार असशील तर मी येतो. आणि जिजाबाईंनी काय केलं होतं? कबूल केलं होतं, महाराज तुम्ही जे सांगसाल ते मी ऐकन. महाराज पूर्वी शब्दाला फारच पाळीत होती माणसं, फारच पाळीत होती माणसं, फारच पाळीत होती. लय हरामखोर झाले आता, लय हरामखोर झाले. म्हणजे माळा घातलेले सुद्धा असा इकडचा थोका या बोटावरचा थोका त्या बोटावर कधी करतील हे समोरच्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. चांगलं नाही महाराज. खरंच आपली दया येत असेल, आता आमच्या गाथ्यात पुढे येणार आहे अभंग, आपली दया येत असेल तर महाराज सत्याचा आश्रय करा. माळ घातलेले म्हणजे आपण सत्याची माळ घातलेली आहे. आपला पांडुरंग सत्य आहे, तेव्हा सत्याशी समझोता नका करू. एक तर कोणाला मग शब्दच देऊ नका, बोलू नका. आणि बोलले तर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न अशा प्रकारचा करा. असत्य व्यवहार घडणार नाही, असत्य बोलणं आपल्याकडून होणार नाही, याचं कटाक्षाने पालन करावं. ठीक आहे, तर कधी कधी आपल्या शक्तीपेक्षा जर एखादी गोष्ट पुढं असेल तर त्याला आपला नाविलाज आहे. पण तरीही पांडुरंगाची करुणा भाकावी आणि आपण जे बोललोय त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. जिजामाऊली महाराज एवढ्या कसोशीनं हे सगळं जमा केलं होतं. तुकाराम महाराजाचं काय नव्हतं त्याच्यामध्ये. लोकाची दळणं काढणं करून जिजाबाईंनी मिळवलं होतं. ते स्वतःच्या सामर्थ्याने सगळा संसार अशा प्रकारचा गोळा केला होता. आणि तुकाराम महाराज म्हणतात दान देऊन टाकते, देऊन टाक, देऊन टाक. बरं म्हटल्या. आणि तू वैष्णवाची दासी हो, पांडुरंगाच्या पायाची आठवण कर, काहीच कमी पडणार नाही तुला. पांडुरंगाची आठवण कर, काही कमी पडणार नाही. याच्या त्याच्या पुढं गोंडे नको घोळू. माळ घातलेली नीट घाल जरा. देवाचे दास बनलो तर देवाचेच दास व्हा महाराज, कोणाचे तरी दास नका हो. देवावर विश्वास ठेवा, काहीच कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. तुकोबाऱ्यांची संगती झाली, ठीक आहे, मान्य केलं महाराज. जिजाबाईंनी दुसऱ्या दिवशी स्नान गंगेवर करून आलेले आहेत, ब्राह्मणाला बोलवलेलं आहे आणि घरातल्या वस्तू सगळ्या द्यायला लागल्या. गावात कळालं तुकाराम महाराज वाटायला लागले म्हणून. मग काय महाराज हे गर्दी झालेली आहे, हे घे ते घे ते घे, काहीच घरात राहिलं नाही. शेवट गोसाव्याला कळालं की तुकाराम महाराजच्या घरी वाटायला लागलेत. ते आले पण तोपर्यंत सगळं संपलेलं होतं महाराज. त्यांनी चुलीतली राख भरून नेली, अंगाला लावायला येईल, काहीच ठेवलं नाही. जिजामाऊलीचं एक लुगडं बाहेर वाळू घातलेलं होतं. रुक्मिणी आई साहेबांनी एका भिकारणीचं रूप घेऊन तिथं आलेले आहे. बाबा काही कपडा. तुकाराम महाराजांनी ओढलं ते लुगडं, फेकलं जिजामाईकडं, आपलं त्या महाराणीकडं. ती घेऊन गेली. ती म्हणे बाबा, ती म्हणे बोलू नको, आशीर्वाद तिकडं लांब गेल्यावरती. पण मग ते गावातल्या काट्याने पाहिलं आणि त्यांनी येऊन जिजाबाईला सांगितलं, जिजाक्का तुमचं लुगडं तुकाराम महाराजांनी देऊन टाकलं. अरा यांनी स्वतः दिलं तेव्हा काही नाही वाटलं. अख्खं घर दिलं ना, भांडे कुंडे जनावर फिनवर सगळे दिले. तुकाराम महाराजांनी लुगडं दिलं म्हणलं की जिजाबाईची परत वृत्ती फिरली. माय या काळ्याचे एकदा दोनदाच पाय आठवले,
सगळं घर उघडं झालंय, सगळं घर उघडं झालंय. आणि यो बाबा म्हणतोय रात्रंदिवस आठवण कर, कायच होईल, संसाराचं काय होईल. महाराज चिडल्या जिजामाऊली आणि एवढा दगडच घेतला डोक्यावर, त्याचे पायच फोडते. लईच बेकार पाये, लईच बेकार. जिजाबाई महाराज जिजाबाईला पाहिलं की खरंच मूर्ती थरथर कापायची वा. यायला लागली मंदिरात. भगवान म्हणतात ए बघ 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 तिच्याकडं पाय. रुक्मिणीने विचारलं ए जिजे काय करतीस. कोण. मी रुक्मिणी बोलते. काय करतीस. तुझ्या नवऱ्याचे पाय फोडते म्हणे. अगं असं काय वेड्यासारखे करतेस, असं काय वेड्यासारखे करतेस. माहिती आहे त्यांच्या पायाचा महिमा. काय महिमा आहे त्याच्या पायाचा, कळाला ना मला. अगं तुझ्या नवऱ्याने सांगितलेलं आहे की त्याच्या पायाजवळ कोण कोण आहे म्हणून. जेथे लक्ष्मीचा वास, 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 जेथे लक्ष्मीचा वास. गंगाली पापानाश, गंगाली पापानाश, तुझे पावले सुकुमार, तुझे पावले सुकुमार. गंगाली पापनाश, गंगाली पापनाश, तुझे पावले सुकुमार, तुझे पावले लक्ष्मीचा वास गंगाली पापानाश, जेथे लक्ष्मीचा वास गंगाली पापानाश, जेथे लक्ष्मीचा वास गंगाली पापानाश, जेथे लक्ष्मीचा वास गंगाली पापानाश.